नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे त्यासाठी वीकली महत्त्वाच्या लेवल्स काय असू शकतात आणि त्यामध्ये कशा पद्धतीचं कामकाज होऊ शकतं हे पाहणार आहोत. येणारा आठवडा म्हणजेच 26 मे ते 30 मे दरम्यान महत्त्वाच्या ज्या गोष्टी होऊ शकतात किंवा ज्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती होऊ शकतो त्या काय आहेत आणि त्याचा कितपत प्रभाव आपल्या मार्केटवरती पडू शकतो हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच टेक्निकली म्हणजे प्राईस ॲक्शन ज्याला आपण म्हणतो ना, त्या प्राईस ॲक्शनच्या आधारे महत्त्वाच्या लेवल मग त्या रेजिस्टन्सच्या असू द्यात किंवा सपोर्टच्या असू द्यात याविषयी आपण चर्चा करणार आहोत. हे ॲनालिसिसच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो, या लेवल या वीकली बेसिसवरती असतात. मध्ये डेली ॲनालिसिसचे आपले व्हिडिओ येतात रेग्युलर आणि त्याच्यामध्ये त्या दिवसापुरतं चर्चा केलेली असते. हे जे ॲनालिसिस असतं ना, पूर्ण एक आठवडा म्हणजे सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान जे काही कामकाज होऊ शकतं ना त्यासाठीचं एक आउटलुक म्हणू शकतं किंवा एक ॲनालिसिस असतं आणि त्या लेवलवरती काम होऊ शकतं. म्हणून या ज्या लेवल आहेत ना, शक्यतो डेली क्लोजिंग बेसिसवरती कन्सिडर करायचे आहेत. म्हणजे एखादा रेजिस्टन्स आपण कन्सिडर केलेला असेल ना तर तो डेली क्लोजिंग बेसिस किंवा कमीत कमी आवरली कॅन्डलची क्लोजिंग त्याच्यावरती आलं पाहिजे, तर तो रेजिस्टन्स ब्रेक झालेला आहे असं आपण म्हणणार आहोत. हे लक्षात ठेवायचं आहे. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, एखादा रेजिस्टन्स टच होतो 5 मिनिटाच्या कॅन्डलवरती, 10-15 मिनिटाच्या कॅन्डलवरती आणि तो पुन्हा तिथून येतो. मग बऱ्याच जणांना वाटतं की हा ब्रेक झालेला आहे आणि तुम्ही तिथे पॉझिटिव्ह पोझिशन घेऊन बसता किंवा बाईंगची पोझिशन ज्याला आपण म्हणतो ती लॉंग पोझिशन घेऊन बसता आणि मग रिव्हर्स झाल्याच्या नंतर बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की काय झालेलं आहे त्या लेवलचं. आणि सेम आपण सपोर्ट लेवलसाठी सुद्धा कन्सिडर करणार आहोत. बरं, आता हा जो आठवडा आहे ना याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या सध्याला घडत आहेत. त्याच्यामुळे ॲनालिसिस देण्याच्या अगोदरच किंवा लेवल डिस्कशन करण्याच्या अगोदरच एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगतोय, हा जो आठवडा असणार आहे म्हणजे 26 ते 30 मे हा खूप ट्रिकी वीक ठरू शकतो. म्हणजे खास करून जे इंट्राडे ट्रेडिंग करतायत ना त्यांच्यासाठी किंवा ऑप्शन ट्रेडिंग खास करून, तर त्यांच्यासाठी खूप ट्रिकी होऊ शकतो हा आठवडा. कारण का याच्यामध्ये खूप साऱ्या न्यूज मार्केटमध्ये फ्लोट होत आहेत आणि काय झालं, जेवढ्या पॉझिटिव्ह न्यूज आहेत तेवढ्याच निगेटिव्ह न्यूज आहेत. मग आता मार्केट कोणत्या न्यूजला इम्पॅक्ट करते किंवा रिॲक्ट करते हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. आता त्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ना त्या अगोदर पाहून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, प्रत्येक विकेंडला काही ना काही न्यूज येते. मागच्या विकेंडला मोडीजची न्यूज आलेली होती आणि तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन असाल तर तिथे मी ही न्यूज सांगितली होती आणि त्याबरोबर त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो. 2 ते 3% करेक्शन नॉर्मली येतं ज्यावेळेस फिचचा असेल किंवा आता मोडीज आहे किंवा बाकीच्या ज्यावेळेस क्रेडिट एजन्सीज रेटिंग एजन्सी ज्या आहेत ना रेटिंग कमी करतात, डिग्रेड करतात ते, तर त्यावेळेस 2 ते 3% करेक्शन आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळतं आणि ते या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तसंच काल मार्केट बंद झाल्याच्या नंतर हा आठवडा थोडा ट्रिकीच होता. म्हणजे प्लस मायनस चालू होतं. गुरुवारपर्यंत तर असं वाटत होतं की निगेटिव्ह क्लोजिंग होईल, परंतु शुक्रवारी एक चांगलं स्ट्रॉंग किंवा स्ट्रेंथ असलेलं सेशन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता त्यानंतर पहिली न्यूज काय आलेली आहे, ट्रम्प तात्या हे शांत बसायला तयार नाही आहेत. हे जे ट्रम्प तात्या आहेत ते अतिशय वेळ माणूस म्हणू शकतो किंवा बेभरोसा ज्याला आपण म्हणतो ना तशा पद्धतीचे यांचे स्टेटमेंट असतात. आणि आता त्यांचं म्हणणं काय आहे, युरोपियन युनियन यांच्याबरोबर मला ट्रेड करणं खूप अवघड जाते. त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, 50% हे जे आहे ना टेरिफ इम्पोज करण्याचं ठरवलेलं आहे. बरं, हे फायनल आहे का नाही, ज्या पद्धतीने ट्रम्प यांचं पाठीमागील काही गोष्टी आहेत ना त्यानुसार ते कधीही पलटी मारू शकतात. मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तुम्ही जर सेशन पाहिलं, गिफ्ट निफ्टी पाहिलं असेल किंवा डाव जोन्स पाहिलं असेल ना, 5-5:30च्या दरम्यान हे ट्वीट आलं त्यांचं आणि त्याच्यानंतर एक शार्प फॉल आपण मार्केटमध्ये पाहिलं. पण झालं काय की सगळ्यांना यांचा स्वभाव माहिती असल्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे हे कधीपासून सुरू करणार आहेत, 1 जूनपासून, म्हणजे एवढ्या रिॲक्शनची गरज नाही. हे मार्केटच्या ज्यावेळेस लक्षात आलं ना, मार्केट पुन्हा जवळजवळ 60 to 70% या कॅन्डलच्या सांगतो मी, या ज्या 2-3 कॅन्डल पडल्या होत्या 60 to 70% रिकवर झालेलं आहे. एक वेळ आपलं गिफ्ट निफ्टी जवळजवळ 200च्या आसपास निगेटिव्ह झालेली होती, 150-200च्या, आणि ते आता क्लोजिंग होताना 40-50 पॉईंट फक्त निगेटिव्ह आहे. पण याची एक टांगती तलवार या आठवड्यामध्ये मार्केटवरती असणार आहे आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. दुसरं आपलं GDPचा डेटा येऊ शकतो. आता दुसरी जी महत्त्वाची पॉझिटिव्ह गोष्ट ठरू शकते ना ती आहे इंडिया USA जे डील होणार आहे, ट्रेड डील, ती या आठवड्यात होईल किंवा नेक्स्ट वीकमध्ये होईल, पण होईल आणि त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती पाहायला मिळू शकतो. म्हणजे एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. दुसरं पॉझिटिव्ह जर पाहायचं झालं तर क्रूड, सध्याला एवढं टेन्शन सुद्धा क्रूडमध्ये ना तेजी येते ना मंदी येते. क्रूडने एक छोटीशी रेंज बनवली आणि त्या रेंजमध्ये काम करते, तर आपल्यासाठी ते फायदेशीर आहे. ओव्हरऑल जर आपलं मार्केटचा विचार केला तर ते फायदेशीर आहेत. या काही गोष्टी आहेत. दुसरं महत्त्वाचं काय आहे, आता जे दुसरी गोष्ट आहे ना, तर बॉन्ड यील्डमध्ये एखादा स्पाईक आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता होती, पण काय झालं, बॉन्ड यील्ड वाढतोय पण त्याच्यामध्ये स्पाईक येत नाही आहे. तर यावरती सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं डॉलर इंडेक्स आहे किंवा काल खूप दिवसानंतर एक चांगली स्ट्रेंथ आपल्याला रुपयामध्ये पाहायला मिळाली. म्हणजे ज्या काही न्यूज आहेत ना त्या मिक्स आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे कोणत्याही न्यूजला एक रिॲक्शन मार्केटमध्ये येऊ शकतं आणि मग ज्या लेवल आपण डिस्कस करणार आहोत ना त्या
च्या बरोबर यांची सांगड घालता आली पाहिजे. एखाद्या दिवशी कोणतीही न्यूज येऊ शकते आणि तेवढं 1-1.5% मार्केटमध्ये रिॲक्शन आपल्याला इमिजिएट बेसिसवरती पाहायला मिळू शकते, हे लक्षात ठेवतो. म्हणून हा जो आठवडा आहे तो ट्रिकी असणार आहे. हे झालं बाहेरून येणाऱ्या गोष्टी. पण दुसरं महत्त्वाचं, या आठवड्याची जी कॅन्डल आहे त्याला आपण विकली कॅन्डल म्हणा, तर हा मंथली एक्सपायरीचा वीक आहे. म्हणजे आपण नॉर्मली फक्त गुरुवारी काय करतो, निफ्टीची आणि मंगळवारी सेन्सेक्सची, या पद्धतीने एक्सपायरी फेस करत असतो. या आठवड्यामध्ये सगळ्यात बँकेक्स आहे, सेन्सेक्स आहे, मिड कॅप आहे, फिन निफ्टी आहे आणि बँक निफ्टी आहे, सगळ्या एक्सपायरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचाही थोडाफार परिणाम आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो मंथली क्लोजिंगच्या वेळेसही बरेच. आणि आता रिझल्ट हळूहळू संपत आलेले आहेत. अतिशय बोटावर मोजणे इतकंच आता रिझल्ट शिल्लक राहिलेले असतील. म्हणजे तेही एक जे इम्पॅक्ट होतो ना मार्केटवरती, एखादा सडन स्पाईक येण्यासाठी किंवा चांगला रिझल्ट आल्याच्या नंतर मुवमेंट येण्यासाठी, तर तेही आता मार्केटमधून बाजूला होताना पाहायला मिळणार आहे. म्हणून थोडं ट्रिकी या आठवड्यामध्ये असू शकतं. आणि मग हे लक्षात ठेवूनच आपण आता पुढच्या ज्या लेवल आहेत ना त्या डिस्कस करू. आता टेक्निकली जर पाहायचं झालं तर सध्याला आपण हा विकली चार्ट आहे, तर विकली चार्टवरती पाहिलं तर काय लक्षात येते तुमच्या, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती आहे, तर ही जी कॅन्डल आहे ना रिकवर झालेली आहे. पण फक्त या कॅन्डलचा विचार केला ना तर एक हँगिंग मॅन प्रकार असतो, त्या पद्धतीची ही कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते. ही एक थोडं निगेटिव्ह सेंटिमेंट दाखवणारी कॅन्डल आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, या कॅन्डलचा जो हाय बनलेला आहे, या कॅन्डलचा हाय जो बनलेला आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असण्याची शक्यता आहे. तो आहे 25,060च्या आसपास. म्हणजे 25,040, 25,050 ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे जोपर्यंत याच्या वरती एक क्लोजिंग येत नाही आहे 25,040च्या वरती, तोपर्यंत आपण एक चांगली अपसाईड पाहू शकत नाही आहे. 25,040च्या वरती जर एक चांगलं क्लोजिंग येते ना तर मार्केट हा जो काही नवीन हाय आहे ना त्या दिशेने जाण्यासाठी तयार होईल. एका आठवड्याची ती गोष्ट नाही आहे, परंतु त्याच्यावरती. परंतु याच्या आधीही एक लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे, ती लेवल येऊ शकते. मी डेलीवरती तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर तरीही याच्या अगोदर जी लेवल आहे, आता आपण 24,850ला बंद आहोत. मग महत्त्वाची लेवल काय येऊ शकते, 24,930 ते 960 ही जी 30 पॉईंटची रेंज आहे ना ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे मार्केटसाठी. जसं याच्यावरती वन डेचं क्लोजिंग येईल ना तर ही लेवल ब्रेक होण्याची शक्यता खूप जास्त होणार आहे. म्हणजे आता जिथे आहोत तिथून आपला पहिला जो रेजिस्टन्स येऊ शकतो तो आहे 24,930, 960. म्हणजे जोपर्यंत याच्यावरती जात नाही तोपर्यंत बाईंगचा विकली ट्रेडसाठी तरी ॲटलिस्ट विचार करायचा नाही आहे. त्यानंतर 25,040 आणि मग 25,040 कन्सिडर न करता तुम्ही 25,100, 120 ही लेवल कन्सिडर करायची आहे. आणि जर याच्यावरती मार्केट याला कदाचित निघतंय तर 25,300, 280-300 याच आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. पण याची शक्यता सध्या तरी थोडी कमी आहे. काही न्यूज आली तरच आपल्याला या लेवल पाहायला मिळणार आहे. आता डाऊन साईड कुठे ट्रिगर होऊ शकते किंवा रिस्क ज्याला म्हणतो ना आपण मार्केटमध्ये, ती कुठे आहे, तर ज्या पद्धतीने मार्केटने 24,500 सस्टेन केलेलं आहे त्याच्या खाली जाताना आपण नक्कीच पाहिलं, परंतु ते सस्टेन होताना पाहायला मिळालेलं आहे क्लोजिंग बेसिसवरती. म्हणून 24,500 खरं तर 24,400-500 हा 100 पॉईंटचा एक स्ट्रॉंग झोन आहे. परंतु तरीही या आठवड्याचा न्यूजचा वगैरे विचार केला तर 24,400 सस्टेन होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इथून जवळजवळ 450 पॉईंट आहे. मध्ये डेली बेसिसवरती ट्रेड मिळणार आहेत का, तर मिळणार आहेत नक्कीच. पण विकली बेसिसवरती जर मोठा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर ॲटलिस्ट 24,500 ब्रेक होऊ द्यात, त्याच्या खालीच आपल्याला मोठ्या लेवल पाहायला मिळणार. मग याच्या खाली आपण 24,000साठी सुद्धा तयार होत आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. मध्ये मग 200 पॉईंट तुम्ही कन्सिडर करा, पण 24,500 महत्त्वाचा सपोर्ट आहे. ज्या दिवशी ब्रेक होईल ना त्या दिवशी मी डेली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये हे एक्सप्लेन करेल की याच्या खालीच्या महत्त्वाच्या लेवल काय आहेत. मग सगळ्यांना जरी पाठ असतील की 360 आहे, 220 आहे, त्याच्यानंतर 24,080 आहे आणि 24,000 किंवा 23,960 या महत्त्वाच्या लेवल आहेत. पण त्याची गरज कधी पडणार आहे, 24,500. मग याच्या आतमध्ये कोणत्या लेवल आहेत, तर त्यासाठी आपल्याला डेली टाईम फ्रेम जी आहे ना ती खूप महत्त्वाची असणार आहे. डेली टाईम फ्रेमवरती पाहायचं झालं तर एक चांगलं फॉर्मेशन आपल्याला डेली टाईम फ्रेमवरती इथे बनताना पाहायला मिळतं आहे. मग ही लेवल कन्सिडर करायची आहे. ही जी लेवल आहे 24,630 ते 650 या लेवलच्या खाली. म्हणजे डेलीमध्ये जर विचार करायचा झालं तर 24,630 ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर एक डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करा. त्याच्यानंतर एक 100-125 पॉईंटचं टार्गेट अगदी आरामात मिळू शकतं, ते आहे 24,500. आणि 24,500 जर ब्रेक झालं तर मग आपलं विकली लेवल ट्रिगर होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. या पद्धतीनेच आपण काम करायचं. याच्यामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगली मुवमेंट, म्हणजे 24,630 डाऊनसाईडला आणि वरती 24,930 ही जी 300 पॉईंटची रेंज मोठी येते. निफ्टीच्या रेंज सध्याला मोठी येतात, परंतु याच्यामध्ये चांगले ट्रेड बनतील याची शक्यता कमी आहे. हा व्होलेटाईल मार्केटमध्ये जे अगदी 30, 40, 50 पॉईंटसाठी ट्रेड करतात ना त्यांना नक्कीच चांगले ट्रेड मिळतील या 300 पॉईंटच्या झोनमध्ये. म्हणजे 930च्या आसपास गेले, एखादं शूटिंग स्टार बनते आहे आवरली कॅन्डलवरती 15 मिनिट 5 मिनिट, तुम्ही ज्या टाईम फ्रेमवरती काम करताय त्याच अनुषंगाने तुम्हाला टार्गेट सुद्धा भेटतील. मग तिथे तुम्हाला चांगलं प्लॅन करता येऊ शकतं. पण ज्यांना मोठे ट्रेड प्लॅन करायचे त्यांना ॲटलिस्ट 24,500 ब्रेक होतात किंवा 24,630 मिनिमम, आणि वरती 24,930 आणि अगदीच ॲग्रेसिव्ह असाल अगदीच सेफ ट्रेडर असाल तर 25,040, 25,060 ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतरच एक चांगली अपसाईड पाहायला मिळणार आहे. इंटरेस्टिंग आहे बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीसाठी अजून एक गोष्ट जी आहे ना
ती RBI गव्हर्नमेंटला जो डिव्हिडंड देणार होती ना ती न्यूज म्हणजे सांगायची राहून गेली. तर RBI डिव्हिडंड जो आहे ना तो कमी देणार आहे, लक्षात घ्या, कमी देणार आहे. थोडेफार प्रमाणामध्ये हे निगेटिव्ह असू शकते, पण त्यानंतर त्यांनी जे एक्सप्लेन केलेलं आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांचं म्हणणं आहे की आहे, पण तो पैसा आम्ही राखून ठेवणार आहे. जर काही सिच्युएशन आलीच तर त्यावेळेस हातामध्ये कॅश असावी म्हणून तो पैसा राखून ठेवलेला आहे. म्हणजे ते एक दृष्टीने चांगलं आहे की जर पुढे जाऊन काय होतंय तर तो फायदेशीर ठरू शकतो, म्हणून ती जास्त निगेटिव्ह घेणार नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला बँक निफ्टीवरती पाहायला मिळू शकतो. आता बँक निफ्टी इंटरेस्टिंग का म्हटलं मी, तर बँक निफ्टी ही जी रेंज आहे ना अतिशय छोटी रेंज बनताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. इथे तुम्ही जर पाहिलं तर या पद्धतीचं एक फॉर्मेशन आपल्याला चांगलं बनताना पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे जोपर्यंत 55,000 किंवा अगदी 54,800च्या वरती आहोत आपण पॉझिटिव्ह आहोत, काही काळजी करण्याची गरज नाही आहे. आणि वरती जसं 55,500 ही जी लेवल आहे 5-10 पण तुम्ही प्लस मायनस करू शकता. 55,500 जर ब्रेक झालं ना तर एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. नवीन हाय सुद्धा बनताना आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या पद्धतीने म्हणजे जो पहिला ट्रेड आहे ना तो 55,500च्या वरती प्लॅन करायचा आहे, 55,500, पण तो कसा छोटा ट्रेड असणार आहे. ॲक्च्युअल जो वीकली बेसिस ट्रेड आहे तो 55,700च्या वरती. मग 55,700च्या वरती जसं एखाद दिवसाचं क्लोजिंग येईल किंवा आवरली क्लोजिंग येईल ना तर मग त्याच्यावरती आपल्याला 56,100 ही खरं तर राऊंड फिगर 56,000 आहे, परंतु जो नवीन हाय आहे ना तोच आपला पहिला रेजिस्टन्स असू शकतो. त्यानंतर आहे 56,350 आणि त्यानंतर 56,800 ते 57,000 या लेवलपर्यंत आपल्याला बँक निफ्टी जाताना पाहायला मिळू शकते. जरी एवढ्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बँक निफ्टीचं जे वीकली क्लोजिंग आहे ना ते हायेस्ट क्लोजिंग आहे आजपर्यंत. वीकली क्लोजिंग जे काही बँक निफ्टी झाले ना ते हायेस्ट क्लोजिंग या आठवड्यामध्ये आपल्याला अगदी 30-40 पॉईंटने आहे, परंतु ते आतापर्यंत हायेस्ट क्लोजिंग आहे. म्हणजे बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामध्ये काहीही जास्त काळजी करण्यासारखं नाही आहे. फक्त हा एक कॅन्डल तुम्ही थोडी इग्नोर केली ना तर एक चांगला पॅटर्न फॉर्मेशन आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळते. हा 54,800 जर ब्रेक झाला ना तर थोडं सिरियस होऊ शकतं. मग 54,400 इम्पॉर्टंट सपोर्ट आपल्याला त्याच्या खाली पाहायला मिळू शकतं. 54,400 ब्रेक झालं तर 54,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे आणि त्यानंतर 53,500 पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. मी इथे राऊंड फिगर सांगतो, डेली अनालिसिसचे व्हिडिओ आहेत तिथे ज्या डॉट लेवल येतील मध्ये म्हणजे 53,525 असू शकतं, 530 असू शकते किंवा 53,480 असू शकतं. तर या लेवल आपण डेलीमध्ये डिस्कस करूयात, हे वीकलीमध्ये आहे. अजून एक गोष्ट आहे, निफ्टीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक रेंज बनून निफ्टी काम करताना बऱ्याच दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्ही अगदी हे इग्नोर केलं ना, ही कॅन्डल जर थोडी इग्नोर केली तर तुमच्या लक्षात येईल या पद्धतीने एक छोट्याशा चॅनलमध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये काम होताना पाहायला मिळालं आणि अगदी चॅनलच्या जो लोअर पॉईंट आहे तिथे निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे. म्हणून अगदी काही नाही तर या आठवड्यामध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला 25,200 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर काही न्यूज आली नाही तर या पद्धतीची कॅन्डल तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. वीकलीमध्ये म्हणतोय मी ही कॅन्डल असेल तर डेलीच्या 1-2-3 कॅन्डल या पद्धतीने तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. पण जर हा चॅनल ब्रेक झाला ना तर एक शार्प कट आपल्याला 23,800 किंवा 24,000पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतो. बाकी मी लेवल एक्सप्लेन केलेले आहेत त्या तुम्ही पाहू शकता. आणि बाकी ज्या काही अपडेट असतील त्या टेलिग्राम चॅनलला केले जातील. डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पिन कमेंटमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तुम्ही जॉईन करून ठेवा. तिथे स्टॉकविषयी असेल किंवा याच्याविषयी असेल तर माहिती पुरवली जाते. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. त्याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.